कुस्ती क्षेत्रात नावलौकिक असलेले तसेच दोनदा महाराष्ट्र केसरीच्या विजेतेपदाचा मान पटकावलेले हर्षवर्धन मुकेश सदगीर यांचा विवाह डॉक्टर अश्विनी बुवाजी बेंडके यांच्याबरोबर मोठ्या उत्साहात घोरवड तालुका सिन्नर येथील शिवतीर्थ प्रयागराज भागातील लॉन्सला रविवारी 10 गोरज मुहूर्तावर साजरा झाला. नववधूंना शुभाशीर्वाद देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कुंभारणी तालुका अकोले येथील मुकेश सदगीर यांचे चिरंजीव पहिलवान हर्षवर्धन यांचा विवाह शमशेरपूर येथील बुवाजी बेंडके सर यांची कन्या डॉक्टर अश्विनी यांच्याबरोबर झाला. विवाहाच्या सुरुवातीला पहिलवान हर्षवर्धन सदगीर यांच्या माथीवरील कुस्ती ते डबल महाराष्ट्र केसरीच्या बहुमानाची कारकीर्द पडद्यावर दाखवली हे उपस्थितांचे आकर्षक ठरले. पहिलवान हर्षवर्धन यांनी अत्यंत कष्टाने व घामातून महाराष्ट्र डबल केसरी किताब पटकावला. त्यांचा यथोचित सन्मान शासनाच्या वतीने करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी वधूवरांना शुभ आशीर्वाद देताना सांगितले. यावेळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार सत्यजित तांबे, आमदार किशोर दराडे, अगस्ती साखर कारखान्याचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर, डॉक्टर किरण लहामटे, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सचिव गुरुवर्य ॲडव्होकेट गोरखनाथ बलकवडे, उत्तर महाराष्ट्र कुस्ती संघाचे अध्यक्ष उत्तम दळवी, रवींद्र मोरे, मधुकर वाघ, भगूरच्या नगराध्यक्षा सौ प्रेरणा बलकवडे, लाल बलकवडे आदींसह सर्वच क्षेत्रातील मान्यवर व पहिलवान मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापक गणपत नवले व प्राध्यापक संतोष निसरड यांनी केले. सर्वांचा सहकारी मित्र पहिलवान हर्षवर्धनजी आणि वधू डॉक्टर अश्विनीजी यांच्या शुभविवाहाच्या निमित्ताने आपण सर्वजण आलेला आहात. मी आपल्या सर्वांच्या वतीने, नाशिक जिल्ह्याच्या सर्व नागरिकांच्या वतीने आणि अहिल्यानगर मी या वधूवरांना हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचं येणारं भावी आयुष्य सुख समृद्धीचं, भरभराटीचं, निरोगी जावो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की हर्षवर्धनजींच्या अतिशय अथक कष्टातून, त्यांच्या घामातून डबल केसरी महाराष्ट्र हा सन्मान त्यांनी कष्टपूर्वक मिळवलेला आहे आणि थोडासा येणाऱ्या काळामध्ये या घामाला त्या ठिकाणी सन्मान कसा देता येईल या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी. आमदार साहेब मला दराडेजी विचारत होते की दादा भाऊ आपण अशी घोषणा करूया का. मी बोलतो आपण पाठपुरावा करण्याची घोषणा करू आणि मला विश्वास आहे की हर्षवर्धनजींच्या घामाला निश्चितपणे त्या ठिकाणी सन्मान आपल्या शासनाच्या वतीने त्या ठिकाणी दिला जाईल. मला वाटतं की वेळेचं भान ठेवतो आणि आपल्याला माहिती आहे की आज मोठी तीज असल्यामुळे आपल्याला सर्वांना अनेक ठिकाणी लग्नांना भेटी द्यायच्या आहेत. तुमचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं, भरभराटीचं, निरोगी जावो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि मला वाटतं की स्टार न्यूजसाठी वाल्मिक शिरसाट.